हाय नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि कालचा आपला डेटा सगळा करप्ट झाला आहे आणि बस झालं, करप्ट झालं. काल दिवसभरात जेवढं काय शूट केलेलं सगळं करप्ट झालं. सो आता दिवसभरात आता पटापट काय ना काही शूट करीन आणि ते अपलोड करायचा पटकन प्रयत्न करेन. बोलू सर, 5-10 मिनिटांनी बोलू. जस्ट मी आता कार्ड चेक केलं तर त्यात सगळा डेटा पूर्ण करप्ट झालेला. सो आता लेट्स सी, बघा कसं काय होतं ते. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि जसं की मी बोललो की काल करप्ट झालो. सो आता आम्ही भेटलो आहे. तर हा आपला बरं खाली कसं आहे, हा आपला भाई मित्र शुभम, हा माझा शाळेतला मित्र आहे. किती रे यशवंत? ठीक आहे. हा आपला दुसरा मित्र यशवंत. आणि ते भाई सागर. तर हा सागर, असे हे आम्ही 4 मित्र शाळेतले. शाळेपासून आम्ही सगळे एकत्र आहे. तर आता आम्ही भेटलो, आता खूप दिवसाने भेटलोय, महिन्याने वर्षाने जे काय भेटलोय. तर आता आम्ही थोडा गप्पा मारणार. हा जे काय असेल तर आता भेटलोय, गप्पा मारणार आणि मग थोड्या वेळाने आपण बोलू. टी शर्ट चढवणार. तुम्हाला शाळेतला मित्र आहे ना? आतापर्यंतचा आपला एखादा चांगला किस्सा सांग. असं मला काय आठवत नाही, शाळेत होतच ना माझं. बोल लवकर. एक काम करतो, यशला विचार तोपर्यंत मी हे लवकर सांग. एक किस्सा नाही सांगू शकत रे आपण. त्यातला एखादा कोणता तरी. यू हॅव स्पेंड मेनी इयर्स. हा चल किस्सा सांग. हा 9वी नंतर जर आमची भांडणं झाली थोडीशी. कोणाची? आपली? हा रोहनची आणि माझी. काय बोलतो? नाही, रोहननी कॉलर पकडलेली माझी आणि नंतर यशवंतनी हात उचललेला, रोहननी हात उचललेला. त्यानंतर आमची घट्ट मैत्री झाली. काय बोल? परत क्लासच्या बाहेर होता. रोहनला पण माहित होतं की मी मारेल किंवा तो मारेल, बट त्याला पण माहिती आहे की शेवटी आपण एक आहे, एवढं काय मार खाऊन किंवा मार देऊन काय होणार नाही. सो आता नाही, बेसिकली फ्रेंडशिपची सुरुवात अशीच होते ना की काहीतरी झालं पाहिजे, त्यानंतर मग घट्ट मैत्री होते. तुम्ही हेच किस्से का सांगताय मारामारीचे? आपले चांगले किस्से काहीतरी आठवणी असतील ना? चांगले किस्से काय असतात मारामारी शिवाय? घट्ट मैत्री कुठे होणार? नाही, चांगलं आहे. आपण बर्थडे सेलिब्रेट केला, मला माहिती आहे. आपण बड्डे सेलिब्रेट केलेत. इव्हन ना, आम्ही आता किस्सा सांगतो. आम्ही ज्या शाळेत होतो ना, तेव्हा आम्ही क्लासचे पॅम्पलेट टाकायचो. आम्ही 4 जण. ग्रेट. आम्ही पॅम्पलेट टाकायचो. आमची तिथपासून सुरुवात आहे की आम्ही एकत्र, म्हणजे जी बोलतो ना की जे तुमच्यासाठी आता वाचेल की अरे पॅम्पलेट टाकणं म्हणजे काय, पण त्यावेळेस आम्ही पॅम्पलेट टाकायचो की आम्हाला 4 पैसे मिळतील. 4 पैसे मिळण्यापेक्षा आम्ही एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये खायला गेलेलो. आणि त्यावेळेस अण्णा लिहिला. आणि त्यावेळेस आम्ही जबरदस्त पामंड्यापाडा, शिवशक्तीनगर, मरोळ सगळीकडे आम्ही पॅम्पलेट टाकले. MIDC पासून सगळीकडे पॅम्पलेट टाकले. सगळीकडे दिवसभर सगळीकडे पॅम्पलेट टाकलेले. फिरलेलो उन्हामध्ये. आपल्याला माहिती होतं की हा आपल्याला हे काम करायचंय आणि ऍट द एंड माहिती हा बाय फ्रेंड सर्कलसाठी किंवा काही नाही परब सरांच्या खास करून ऍक्च्युली आम्हाला परब सरांसाठी काम करायचं होतं, कारण ही इज द बेस्ट टीचर. मच्छी चांगली बनवतात ते मी ऐकलेलं, पण त्यांनी दिली तेव्हा आम्हाला विश्वास झाला की आणि त्यांच्याने आमच्या मेमरीज अजूनपर्यंत खूप स्ट्रॉंग आहेत. सर्वात जास्त जर सरांचा कोणी मार खाल्ला असेल तर हा माणूस आहे. सरांचा जबरदस्त बेदम मार याने खाल्ला एकट्याने. मला तेव्हा वाटायचं की माझी ओळख काय, कारण ते रिव्हिजन घ्यायचे तर त्यांच्या तोंडात नाव असायचं, माने उठा बोर्डवरती. पहिला किस्सा, आम्ही दोघं परब क्लासमध्ये गेलो आणि पहिल्या दिवशी रिव्हिजन मी पहिला गेलो, माझ्या कानाखाली एक, यशवंत गेला यशवंतच्या कानाखाली एक. त्याच्यानंतर कधी 20च्या खाली पाडले नाही, 20 पैकी. नाही त्यावेळेस आम्ही ब्रिलियंट स्टुडंट, म्हणजे हे लोक तर होते, मी पण थोडाफार का काइंड ऑफ आम्ही ब्रिलियंट स्टुडंट होतो. पण त्यावेळेस जे काय ते सगळं झालं. पण त्यानंतर जी मैत्री वाढत गेली, त्यानंतर 11वी-12वीला आमचे सगळे कॉलेज चेंज झाले, कारण हे लोक डिप्लोमाला गेले, इंजिनिअरिंगला गेले, हा मेकॅनिकलला गेला, हे लोक IT ला गेले आणि मी मास मीडिया वगैरे या सगळ्या गोष्टी करायला लागलो. त्यामुळे आम्ही सगळे असे वेगळे झालो. पण मला असं नेहमी वाटतं की आता आम्ही एकत्र आहे ना, भाई तो मुवमेंट आहे की ऍक्च्युली आणि ते गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी होत राहतात. आपण कुठल्याही फील्डला असतो ना तरी आपले मित्र नाही बदलले पाहिजेत. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये राहा, मित्र आपले तेच असले पाहिजेत. त्याच बक्षोदी, त्याच गोष्टी, तोच बेंच डबा. मी काल पण ब्लॉग शूट केलेला, त्याच्यात आलं नाही, पण मी आत्तापर्यंत अजून एक गोष्ट सांगतो. कार्ड करप्ट झालं. मेमरी कार्ड करप्ट झालं.
ऑन फायर होता On fire होता. कंटेंट ऑन फायर होता आमचं. रोहन बोलला की जरा तुम्ही दोघं बोललेला की 100 ब्लॉक होतोपर्यंत येणार नाही, त्यामुळे मे बी करप्ट झालं असेल. रोहननी करप्ट केलं असेल, बट आता काही नाही, सांगता नाही. येऊ शकत नाही. एक गोष्ट मी अजून पण सांगतो, आत्तापर्यंत मी काल पण बोललो, मी अजून पण एक सांगतो, आत्तापर्यंत आम्हाला एकमेकांची जात धर्म हे काहीच माहीत नाही आहे आणि आम्हाला ते कधी ओळखून पण घ्यायचं नाही की आम्ही कुठल्या जातीचे काय, बस आम्ही मित्र आहे. ह्याच्या पलीकडे आमचं कोणाला काहीच माहीत नाही आणि आम्हाला कधी ते जाणून पण घ्यायचं नाही ह्याची जात कोणती, हा कुठला आहे, हे काय. फक्त आम्हाला माहिती आहे की आम्ही सगळे एका गावातले, सातारा साईडचे आम्ही सगळे, तर तेवढंच आम्हाला माहिती आहे. त्याच्या पलीकडे जात धर्म काय नाही. आम्ही एक डबे एकमेकांबरोबर खूप शेअर करून खाल्लेत. त्याच्या पलीकडे काहीच संबंध येत नाही, काहीच हे जाती धर्मीचा काहीच संबंध येत नाही की तू इथला आहेस तर मी तुझ्याशी नाही बोलणार. काय रे भाई, ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत रे भाई. इथे मित्र बोललो ना आपण, तिकडे सगळ्या गोष्टी संपतात. हे जात धर्म सगळ्या गोष्टी संपतात. आणि आम्ही नातं महत्त्वाचं जसे पण- होतं, फक्त मैत्रीचं नातं महत्वाचं होतं. हा. ते आम्ही ठेवलंय आणि अजूनपर्यंत आम्ही हेजिटेट करत नाही की रोहनला कसा कॉल करायचा आता. हा. किती महिने काल झाले? आम्ही Yes. 1:30 वाजता कॉल केला, बट रोहन आला. आम्हाला माहिती आहे की रोहन नाही आला तर तिथे संपली ना आमची मैत्री, पण रोहन आला, आम्हाला माहिती आहे तो येणार. आणि भाईला आम्ही सकाळी यांनी कॉल केला रात्री की तुला सकाळी यायचंय, आणि भाऊ आज आपला सकाळी सकाळी आला. कुठल्याही काही गोष्टी माझं काम आहे नाही बाई, सगळ्या गोष्टी आम्ही ऍक्च्युली जसे आहोत ना तसे आम्ही बेस्ट आहोत असं आम्हाला वाटतं. आणि आमचं पल्लवीशी पण आज बोलणं झालं, खूप Yes. सरप्रायझिंग होतं ते ऍक्च्युली. सो वी ऍक्च्युली एन्जॉय अ लॉट. पल्लवी म्हणून आमची एक मैत्रीण आहे, ती पण आमचं छान बोलणं झालं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. शाळेतल्या मित्रांना मी तर बोलतो की तुम्ही पण तुमच्या मित्रांना कधीतरी भेटा शाळेतल्या आणि त्या गोष्टी एन्जॉय करा, तो नॉस्टॅल्जिक फील घ्या. आणि या सगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्या सगळ्यांना जोडतात. कारण मला असं वाटतं की जसं काही आपण एखादा सणवार करतो, सणवारात माणसं एकत्र येतात, तसं ही मैत्री पण आहे, त्यात आपण कधीतरी सगळे एकत्र येतो. याच गोष्टी असतात. कधीतरी आपण आता माझा डाऊनफॉल चालू असेल, ह्याचा डाऊनफॉल असेल, ह्याचा असेल, कोणाचाही असेल, पण तो सगळं विसरून आम्ही सगळे एकत्र आहे. हीच ती मोठी गोष्ट आहे ना. डाऊनफॉल सगळ्यांचे होतात, सगळे करिअर करतात, सगळेच पुढे जातात, पण त्यात पुढे जाण्यात किंवा खाली पडण्यात जेव्हा आपण सगळे एकत्र असतो त्यालाच ती मजा आहे ना मित्रांनो, तो क्रिस्प आहे आयुष्यात. तर या सगळ्या गोष्टी फार तुम्ही मिस करताय मला असं वाटतं की जर तुम्ही करत नसाल तर. पण आम्ही तर भाई करत असाल तर आम्ही फुल ऑन एन्जॉय करतो. आमच्यात सर्वात जास्त हा भडाव हा सर्वात जास्त आमच्यात कमवतो. गांडू लाखात आहे, लाखात आहे. आम्हाला कुठेच नाही. मला माहिती आहे ना माझे मित्र यांनी कितीही लाख करोड रुपये कमवू दे, आता ह्याला हाय पगार तेवढा तगडा, पण यांनी कितीही कमवू दे, हा आमच्या हाताखालीच आहे. ह्याचा काय संबंध नाही. तुम्ही सगळं डिपेंड नाही करत ना त्यावरती. मला माहिती आहे माणसं किती जोडून ठेवली आहेत आपण, किती आहेत आपल्या बरोबर, आवाज दिल्यावर किती येतात ते मॅटर करतं. नाही ऍक्च्युली याला एवढा पगार असून पण ह्याच्या ऍटिट्यूड मध्ये ग्राउंड टू अर्थ आहे. सो ऍटिट्यूड मध्ये खूप चांगला आहे. भाईने लय चांगली आज भावाला काम मिळणारच. भावाला आज काम मिळणारच आहे. नाहीतर असं सगळं आहे भाई. हे माझे 4 टोळकी आहेत शाळेतली, तरी आम्ही असं सगळे भेटले आणि असं सगळं आहे. बस एवढंच होतं. बस आम्ही एन्जॉय केलं, मजा केली, खूप सारं बोललो, खूप साऱ्या लोकांना शिव्या घातल्या, खूप साऱ्या सरांची आठवण काढली. मोर दॅन 24 त्यांना 2 शिव्या घातल्या. काय? मोर दॅन 24 hours आम्ही बिचिंग केलंय सगळं. किती फोन लावले, किती व्हिडिओ कॉल केले आम्ही, आम्हाला सगळ्यांना आता शाळेतल्या सगळ्यांना हा खूप जणांना आम्ही मजा केली. पण आमच्या ग्रुपमध्ये पण कॉल लावलेला, बट हा. काही अनफॉर्च्युनेटली लोकांनी उचलले नाहीत कॉल. ते त्यांचं बॅड लक आहे ना. नाही तर आम्ही तर हा. कॉल लावलेला, आम्ही सगळ्यांना कनेक्ट करत होतो की भाई सगळे यावेत, बोलावेत सगळ्यांनी. तेवढं आम्ही केलंय. बट ठीक आहे, इन द फ्युचर आपण परत प्रयत्न करू, परत एकत्र भेटू, तेच हवंय, बाकी काय. अरे भेटू दे, नको भेटू दे, आपण भेटलं, संपला विषय. हा. गेली दुनिया तेल लावत. भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आत्ता आम्ही आलो इथे आपल्या दुसऱ्या मित्राच्या घरी. तिथे आपला भाऊ भेटला, भाऊडी भाऊ. सगळे भाई आपल्या बरोबर एकदम. आजच्या ब्लॉगचं नाव असणार भाई सर्कल टाईट. आपला सर्कल सगळा टाईट आहे भावानं. इथे भाई आपल्या मायाचं घर आहे भाई. हे बाद माया पॅलेस. हाय कर. ए वाय ए दीदी हाय कर ब्लॉगवर हाय कर ना. हे तर इथे आम्ही आता आलोय आणि भाई इथे आता जी काय मजा चालली आहे.
तिहाडी मिळाली तिहाडी झाली आज तुम्ही झोपा. हे 3 कामगार आता झोपतात. तिहाडी मिळाली तुमची, तिहाडी मिळाली. हा झोपा. ऐका तुमच्याकडे अजून एक माणूस ऍड ऑन करतो सारखा. हे भाई ही जे काही ट्रिप चालली ह्याचा मगाचपासून फ्राईड राईस संपत नाही. तू किती वेळा खातोय? अर्धा 1 तासाला फ्राईड राईसच खातोय. संपतच नाहीये. संपत नाही. एवढा कोण दिला मला राहिली विलाचा माणूस काय करतोय? अरे थांब लोडत पियाची काटा. हा विलाचा माणूस मगाचपासून सेटिंग करतोय सगळ्यांना. विलाचा माणूस भाव झाले आलो तुमच्या अंगावर मी आलो. हे दोघं इथे झोपले. हे 3 जण इथे झोपले. हे बोबडे आपण कुठे झोपायचं? आता मी आणि आयुष बाकी आहे. आयुष इथे आपल्याला कडक फ्राईड राईस बनवते आणि आता आम्ही दोघंच बाकी. तर आता आम्ही खाणार आणि त्यानंतर आम्ही झोपणार. राहिले तिघ राहिले. ऐक ना तू झोप फक्त. हा फ्राईड राईस सोडून कुठेतरी गेलाय आणि हा फ्राईड राईस तडा तर वाचतोय. सो आता मी याला थोडीशी मदत करतोय. मस्त असा घमघमाट सुटलाय फ्राईड राईसचा आणि ही जी काय खायला मजा येणार आहे. गार आहे अजून. झाले ना सगळे आता. कमाल मजा येणार आहे खायला. तेव्हा तिथे 1 जण झोपेल आणि इथे 2 जण झोपेल. अरे काय सीन नाही हवा. हे सगळं झोपले डाराडूर पंढरपूर आणि आपला ओ एकटा झाडू मारतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे दुपारचे वाजलेत 12. ब्लॉग मध्ये नाही घेतलं घेतलं ना भाई. तर आता सकाळचे वाजलेत दुपारचे वाजलेत 12. आता उठलोय. मस्त अंजलीने पोहे बिहे बनवलेले. पोहे बिहे खाल्ले. इथे मस्त सगळे असे पसरलेत आणि आपला भाऊ इथं 1 साईड झोपलाय अजून. आयुष चल निघायचे. चल चल 1 वाजला. हे जे काय भाई 5 मिनिटं संपत नाही अजून. तुला काय बादशाह सॉंग ऐकायचे? हे ऐकायचं का? हे काय ऐकायचं? मंगलाष्टक काय ऐकायचं? मंगलाष्टक का? सकाळी सकाळी ते पण दुपारी काय? काल केलं अरे आज सगळ्या पोरींना फॉलो करतो भाई. झोप चुतिया काल जबरदस्ती करायला लावला मला. मोठ्या जीवावर आले कोणी. काय लावले? ए चले उठे भाई ज्ञान गेलंय यांचं. काय काय पण करतात. अरे भाई झाले 5 मिनिटं. उघडी उठ ना. 6 आलंय. 6व्या तरी उठ. तो तुमच्याला काय कधी विसतो कधी भेटतो. अरे बघा. त्याला केस कुठे? फक्त दाढी आहे. त्याला केस कुठे स्पाय करायला? तू काही पागल बिगल आहेस का रे जरा? मंद माणूस. भागमबाग मध्ये नाही ते हॉटेलवाले असतात. तर भाई आता निघतोय आम्ही. कॉफी बिफी सगळं पोहे बिहे खाऊन झाल्यानंतर लिफ्ट दाब ना. ये चल ना. येतोयस तू? साहिल येतोय.